लाख्या पंचप्रजाला कासारे सामनाला करूया सुरुवात गोलंदाजी मार्केटच्या आशिष फलंदाजीला आलाय तो मयूर एक घेतले मयूरला चेंडू सुलटा आपल्याला काय भेटणार नाहीये तर लाभला पाहिजे त्याला पहिला चेंडूवरती पहिला गडी बाद झाला घ्यायला आलाय तो ऋतिक RG20 नंबरचा आणि चेंडू गेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाला पाहायला मिळालं ओव्हरच्या माध्यमातून तो पहिला धावा घेण्याच्या यश आलंय धावसंख्येचं खातं ट्राय केलं बेस्ट तुम्हाला इथं झाला तर धाव झाला आहे का गोलंदाज क्षेत्रक्षण पाहायला छोट्या खेळाडूकडे क्षेत्रक्षणामध्ये बदल होत ए रखे काला कशाला कशाला मारू दे नको नको नको
फलंदाजी यशस्वीरित्या पूर्ण धावसंख्या 2 ने भर पडे धावसंख्या पोहोचते शेवटचा चेंडू असेल पाहूया कारण 6 मारेल का सर्वांच्या नजरा करूनवरती वाईट चेंडू 2 हात धमाका धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झाले 25 कारण 6 मारेल का सर्वांच्या नजरा करूनवरती कारण 6 मारेल का पाहूया सामना करतोय आर्य नो एकदा आलेला आणि एक धाव दोन धावेला धावसंख्या भर पडते धावसंख्या पोहोचते 27 आणि ते मात्र कशा क्षेत्राच्या तोपर्यंत 3 धावा पूर्ण करण्यासाठी 3 वर 31 सामन्यामध्ये रोमांचक 31 धावांचं आव्हान आहे टेटोली संघाकडे कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला असेल ऋषभ किंवा पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये तू बैठ एक देते रे ये आता ये पुढचा चेंडू ऋषभ आशिषसाठी धावचा प्रयत्न धाव देखील पूर्ण करून फलंदाजी आपल्याला आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि गोलंदाजीवर आणि ते मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजरा ओढण्याच्या बॅटिंग वरती आहे पाहायला मिळालेल्या आदित्याच्या माध्यमातून आदित्य आणि इथे झाले 11 प्रकारे सामना करत तो ऋषभ याचा चेंडू आशिषसाठी चेंडू गेलाय हवेमध्ये आणि इथे फक्त 3 षटकारांची गरज आहे जास्त काय नाही आणि ओव्हरमध्ये ती ताकद आहे की तो 3 प्लेयर तिथं पाच चेंडू मध्ये नादामध्ये आपली विकेट गमावले पाहूया आर्यन मारतोय का टोळवलाय चेंडू गेलाय चेंडू जातोय चौकार 1 बाउन्स जातोय ब्रँडेड चौकार आर्यनच्या माध्यमातून धावसंख्या 4 ने धावसंख्या झाले 19 किती पाहिजे जास्त काय नाही आर्यनकडे ती क्षमता आहे 2 बॉल मध्ये 2 षटकार मारण्याची पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल तो गोलंदाजी मारकरते असेल तो अर्जुन डिपेंड करेल का 4 चेंडू मध्ये 12 धावा टोळवलाय ऑफसाईडच्या दिशेने मात्र 2 धावा 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना धावसंख्या 3 वाढ धावसंख्या झाले 22 समीकरण झाले 3 चेंडू 9 धावा 3 चेंडू 9 धावा आशिष मायल का षटकार टोळवलाय चेंडू गेलाय नो मॅच लँड मध्ये तोपर्यंत
धावेचा प्रयत्न 3 धावा होईल का पूर्ण आणि ते मात्र यशस्वीरित्या 3 धावा होतील. आलिया भट पेक्षा सुंदर सामना पाहायला मिळतो आपल्याला आरकेपीसी सोंडे ग्राउंडवरती. 2 चेंडू 7 धावा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल अर्जुन आणि ते मात्र पंचांचा इशारा येतो आणि हात समांतर धावा येतील म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ते समीकरण झाले. 2 चेंडू 6 धावा. फॉल मारला इथून दिसलाय फॉल मारलाय म्हणजे या चेंडूवरती एकही धाव येणार नाही. त्याला एक चेंडू टाकायचा आहे आणि इकडे आर्यनला तो चेंडू षटकाराच्या बाहेर टाकायचा आहे. पाहूया आर्यन कशा प्रकारे फलंदाजी करेल. अर्जुन सामना करतोय तो आर्यन आहे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय अर्जुन. एक चेंडू 6 धावा. टोळवलाय चेंडू गेलाय हवेमध्ये आणि इथे मात्र झेल बाद होईल आणि ते मात्र सगळ्यात संघ जातोय फायनल मध्ये. सगळ्यात संघाचे हार्दिक अभिनंदन. टेटोली संघाचे देखील हार्दिक अभिनंदन.